पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। पालघर ते अजमेर एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटलेली आहे, तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी 1 तास लागण्याची शक्यता आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या 30 ते 35 मिनिटे विलंबाने धावतायत, तर खासदार हेमंत सावरा हे त्या ठिकाणी दाखल झाले असून पालघर, बोईसर, डहाणू, विरार या प्रवाशांसाठी बसची व्यवस्था करत असल्याचं सावरा यांनी सांगितलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। साधारणतः 1.5-2 तासापूर्वी मला फोन आला। पालघर स्टेशनच्या नॉर्थ एंडला ओव्हरहेड वाट तुटल्यानंतर रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। मला लागलीच फोन आल्यानंतर मी लगेचच स्टेशनवर आलो। सर्व प्रवाशांची चर्चा केली, स्टेशन मास्टरशी चर्चा केली आणि लक्षात आलं की जे प्रवासी इथे ताटकळत उभे आहेत त्यांना लागलीच प्रवासाची सोय केली पाहिजे, म्हणून पालघर, बोईसर आणि सफाळा या तिन्ही डेपोतून बसेस अरेंज करण्यासाठी आम्ही डेपो मॅनेजरशी बोललो आणि त्यानंतर पालघर डेपोमधून 6 बसेस, सफाळ्यातून 2 बसेस आणि बोईसरमधून ह्या बसेसचे अरेंजमेंट झालेले आहे। त्यामुळे जे प्रवासी या तिन्ही स्टेशनकडे जाणार होते ते या बसेसमधून गेलेले आहेत। डहाणू आणि विरारकडे सुद्धा बस अरेंज करायचे आम्ही प्रयत्नात आहोत आणि त्यामुळे साधारणतः 1 तासाभरात ही रेल्वे सेवा सुरळीत होऊ शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।